राळेगाव तालुक्यातील पतीनेच कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना। यवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बोरी इचोड येथील कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी अंदाजे 8 वाजेच्या सुमारास वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी इचोड शिवारात उघडकीस आली। या प्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। वैजंतीमाला श्रीनिवास एलके वय 45 वर्ष राहणार बोरी इचोड असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे, तर श्रीनिवास एलके वय वर्ष 50 राहणार बोरी इचोड असे आरोपी पतीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैजंतीमाला व श्रीनिवास या पती पत्नींचे घरगुती वादावरून नेहमी वाद व्हायचे। पतीने नेहमीच्या वादातून सुटका मिळावी म्हणून पती श्रीनिवासने कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करून तिचा खून केला। पत्नीचा खून करून स्वतःवर कोणी संशय घेऊ नये म्हणून श्रीनिवासने पत्नीचा मृतदेह शेतातच तुरीच्या गंजीमध्ये लपवून ठेवला व आरोपी श्रीनिवास तिथून फरार झाला। मात्र पोलिसांनी काही तासातच आरोपीला ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा चाप दाखवला। खाकी वर्दीच्या पुढे आरोपी नामे श्रीनिवास एलके यांनी गुन्ह्याची कबुली दिली व या प्रकरणाचा उलगडा झाला। घटनास्थळी वडकी पोलिसांनी भेट दिली व फॉरेन्सिक लॅबला बोलावून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता राळेगाव येथे पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ।